जालन्याच्या तळेगावात महाशिवरात्रीच्या दिवशी बोकड कापला. वातावरण तंग, नागरिकांचा उद्रेक, गाडीची काच फोडली. जालना जिल्ह्यातील तळेगाव येथे महाशिवरात्रीच्या दिवशी बोकड कापल्याची घटना आज दिनांक 15 फेब्रुवारी रोजी घनसुंगी तळेगाव जालना महामार्गावर घडली असून यामुळे तळेगाव परिसरात नागरिकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली असून नागरिकाच्या संतापाचा उद्रेक या ठिकाणी झाला असून संतप्त जमावाने बोकड्याची मांस घेऊन जाणाऱ्या गाडीची काच फोडली असून संतप्त नागरिकांनी घनसुंगी तळेगाव जालना रोडवर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. तर घटनेची माहिती अंबड पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार गावात 7 दिवसाचा हरिनाम सप्ताह चालू असून आज महाशिवरात्र आहे. याविषयी बोलताना नागरिक आज आम्हाला काल या शिवरात्रीच्या निमित्ताने ज्यांनी ह्या मुस्लिम समाजाने आमच्या हिंदू धर्मावर म्हणजे एक हिंदू धर्मावर एक अन्याय करून व हिंदू धर्माचा एक छळ करून जाणून बुजून आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने बोकडा कापून त्याच्या मुलाच्या लग्नाचा काहीतरी त्याला रिफ्लेक्शन घेऊन म्हणून जाणून बुजून त्याला बोकडा कापला. आम्हाला रात्री ही कल्पना कळाली. त्या कल्पनेला आम्ही सकाळी त्याला सकाळी सांगणार होतो का बाबा आमच्या गावात हे कार्यक्रम आज शिवरात्रीनिमित्त व पूजा महाकाल्याच्या निमित्तानं काल्याची हे समाप्ती असल्यामुळं तो आज हे कार्यक्रम करून गावात जायचा. पण त्यानं आम्हाला झोपीत ठेवून सकाळी 5 वाजता बोकडे कापून त्याच्या समाजाने आमच्या टाकून दिलं. एक मुस्लिम समाज आमच्या गावासाठी म्हणजे एक संकेत दिला त्यांना मी काय करू शकतो. पण आमचा एक हिंदू धर्म एक थोडं एक चुकीने येऊन त्याला त्याच्यावर कार्यवाही त्याच्या परिवारावर कारवाई झाली पाहिजे. तोपर्यंत आम्ही आमचा समाजात शांत बसणार नाही झालं तर याच्यावर त्याची कारवाई वेगळी करता येईल. आम्ही याचा निषेध करणार आहे. त्याचा हे सरकारने याच्यात दखल घेतली पाहिजे.